पैसा जो लागतो तो आपल्या शारीरिक सोयींना, शरीराच्या ज्या सुखसोयी म्हणतो आपण त्याच्यासाठी लागतो. नंतर मनशांती किंवा मानसिक स्वास्थ्य याच्यासाठी जे लागतं ते पुण्य, आणि आत्मसुख जे खरं सुख आहे त्याच्यासाठी लागतं ते सद्गुरू लागतात. सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं. त्याच्यावर आपण नंतर येणार आहोत, सगळ्यावर येणार आहोत हळूहळू. तर सुरुवातीला आपण पैशाबद्दल खूप बोललो, सुखसोयीबद्दल बोललो की पैशाने आपल्याला सुखसोयी मिळतात पण सुख मिळत नाही. पण खरं म्हणजे पैशाने जेव्हा सुखसोयी मिळतात तेव्हा मनाला पण बरं वाटत असतं, लक्षात ठेवायचं. आणि मनाला जे बरं वाटतं किंवा मनाला जे सुख वाटतं ते येतं आतूनच, म्हणजे आत्मसुखातूनच येतं. म्हणजे तिन्हीचा संबंध सगळीकडे आहे. मला हे सांगायचं आहे की आपण म्हणतो की पैशाने सुखसोयी प्राप्त होतात, पण सुखसोयी प्राप्त होतात म्हणजे फक्त शरीराला वाटतं बरं असं नाही, तर मनाला पण बरं वाटतं. जेव्हा आपण गाडी चांगली घेतो तेव्हा शरीराची सोय होते आणि मनाला सुद्धा बरं वाटतं, अरे आपली गाडी आली, वाटतं की नाही. त्यामुळे हे जे मनस्वास्थ्य आहे आणि हे जे स्वास्थ्य मिळतं किंवा मनाला जे बरं वाटतं निरनिराळ्या विषय सुखातनं, त्याचा विषय हा आधार असतो, पण शेवटी सुख येतं ते आतून येत असतं. हे पण आपण पाहिलं. त्याच्याबद्दल आतून येतं म्हणजे काय हे सगळं आपण डिटेलिंगमध्ये बघणार आहोत. शेवटी सुरुवातीला आपल्याला बाकीच्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा शिकल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर येणार की आतून येतं म्हणजे कसं येतं, ह्याच्यावर सुद्धा मी येणार आहे शेवटी, जेव्हा आपण आत्मसुखावर जाऊ तेव्हा. पण सांगायचा मुद्दा आहे की सुखसोयी होतात ते तिन्हीला फायदा असतो. मनाला जेव्हा बरं वाटतं तेव्हा शरीराला पण बरं वाटतं, कारण मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण सद्गुरूंनी काय सांगितलं की मानसिक रोगातनंच शारीरिक रोग होत असतात नेहमी. म्हणून मानसिक रोग 99% शारीरिक रोग हे मानसिक रोगमधनं येत असतात. म्हणून मन स्वस्थ असणं, मन शांत असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं काय असेल तर मनस्वास्थ्य आणि मनाची शांती ज्याला म्हणतो, ही जर शांती आपल्याकडे असेल तर आपल्याला आयुष्य खरंच सुखात समाधानात जाऊ शकतं. आता मागच्या वेळेला मी सांगितलं की पुरेशी संपत्ती, याच्यावर मी बोललो, दोन्ही बाजूनी बोललो. ज्यांच्याकडे भरपूर आहे, पुरून उरेल आहेत अशी संपत्ती, तिचं वापर कसा करायचा, विनियोग कसा करायचा, मिळवायचा कसा, ते सगळं आपण बघितलं. आणि ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांनी कशी ती मिळवायची ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर मी गेलो ते संततीवर गेलो. कारण सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला रिअली सुख पाहिजे असेल तर 5 ठिकाणी तुम्ही सावध राहायला पाहिजे. 5 ठिकाणी. पहिलं सांगितलं सद्गुरूंनी पुरेशी संपत्ती, दुसरं सांगितलं चांगली प्रकृती, तिसरं चांगली संगती, मर्यादित संतती आणि ईश्वर भक्ती. ईश्वर भक्ती हा विषय आपण नंतर घेणार आहोत आत्मसुखाच्या वेळेला. पण नंतर मी आलो होतो तो मर्यादित संततीवर आलो होतो. आता ही जी मर्यादित संतती, सद्गुरूंनी मर्यादित शब्द वापरलेला आहे, नुसती संतती म्हटलेलं नाही. मर्यादित संततीचं महत्त्व खूप आहे. सद्गुरूंनी ती बऱ्याच अँगलनी त्याच्यावर विचार केलेला आहे. संतती जेवढी वाढते तेवढी स्त्रीला पण त्रास होत असतो, म्हणून स्त्रीचा पण विचार सद्गुरूंनी केलेला आहे की 3-3, 4-4 मुलं झाली की स्त्रीला पण खूप त्रास होत असतो, शारीरिक त्रास. त्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या अपेक्षेतसुद्धा आज आपली जी लोकसंख्या झालेली आहे खूप, त्या दृष्टीने सुद्धा मर्यादित संतती असणं गरजेचं आहे. आणि तिसरा अँगल सद्गुरूंनी बघितला तो म्हणजे कमी मुलं असली की त्यांच्याकडे लक्ष देता येतं. त्यांच्यावर लक्ष देऊन तुम्हाला चांगली मुलं, चांगले राष्ट्राचे नागरिक घडवू शकतो आपण. त्या सर्व दृष्टींनी सद्गुरूंनी विचार करून मर्यादित संतती हा शब्द वापरलेला आहे. पण काय झालं आहे, आपण जे मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास जे लोक आहेत ते सध्या मर्यादित संतती हा नियम पाळत आहेत. पण जे गरीब लोक आहेत त्यांनी खरं तो पाळायला पाहिजे ते पाळत नाहीत. आणि याला कारण आहे अंधश्रद्धा. मुलगा होईपर्यंत चालूच.
आमचा एक ओळखीचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर म्हटल्यानंतर सॅलरी किती असणार, पण तरीसुद्धा पहिली मुलगी झाली थांबायला तयार नाही, दुसरी मुलगी झाली थांबायला तयार नाही. आम्ही त्याला समजावून सांगितलं, त्याला बाबा तुझा पगार काय, तू कसं सांभाळणार मुलं. नाही, घरचे लोक मागे लागले, आजी आजोबा. आता ह्या वेळेला नक्की मुलगा होणार, नवस केलेले आहेत. हे सगळं सगळं त्याला सांगून तिसऱ्या वेळेला पुन्हा आम्हाला वाटलं आता तरी शहाणा होईल. तर परवाच म्हणत होता की आजी म्हणत होती की आता नक्की होणार. म्हणजे याला एंड नसतो आणि ह्याच्यातनं शेवटी पत्नीला हा खूप त्रास असतो. आणि नंतर एवढ्या मुलींची लग्न लावणं, त्यांचं शिक्षण, मुलाचं शिक्षण एवढं करायला पैसा नसतो. मग मुलं जन्माला घालून तुम्ही उपयोग काय केला. म्हणून सद्गुरूंनी मर्यादित संततीवर खूप महत्त्व दिलं आहे त्याला. आणि ही जी संतती चांगली घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला पण तो त्रास आहे आयुष्यभर आणि राष्ट्राला पण तो त्रास आहे, लक्षात ठेवायचं. मग आता ही मर्यादित संतती जी आहे ह्याच्यावर सद्गुरूंनी सांगितलं की संतती चांगली निर्माण करण्यासाठी त्याला संस्कार दिले पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरूंनी सांगितलं. संस्काराशिवाय चांगली मुलं घडत नाहीत. आपोआप कुठली गोष्ट होत नसते, आपोआप कुठली गोष्ट होत नसते. आपल्याला काहीतरी प्रयत्न करायचे असतात. म्हणून मागच्याला मी थोडंसं पेरेंटिंगवर बोललो. पण पेरेंटिंगवर बोलताना लोकांचा, इथे जे लोक आले आहेत पेरेंटिंग ऐकायला, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आज पेरेंटिंग आहे ना, मी ऐकायला येणार. म्हटलं या. तर त्यांना वाटतं पेरेंटिंग म्हणजे मुलांना सगळं सांगायचं आहे. दुसऱ्यांना सांगायला नेहमी आपण तयार असतो. दुसऱ्यांनी काय करायचं हे सांगायला खूप मजा असते. आपण काय करायचं हे सांगायला जरा. म्हणून पेरेंटिंगचा अर्थ असा लोकांनी काढलेला आहे की आपण मुलांना शिकवायचे, आपण त्याच्यातनं काय शिकायचं नाही. मग छान आहे, तुम्ही असं काय ते सांगा की मुलं छान निघतील, आम्ही आमच्यामध्ये काय बदल करणार नाही. पण तसं नाही आहे, लक्षात ठेवा. सुजाण पालकत्व जेव्हा आपण म्हणतो सुजाण पालकत्व, तेव्हा पहिला अर्थ आहे की सुजाण पालक पाहिजे. तिकडे सुजाण पालकत्व देऊ शकतात, एक लक्षात ठेवायचं. म्हणून पालकच जर सुजाण नसतील तर पेरेंटिंग हा विषय खूप कठीण होऊन बसलेला आहे आपल्याकडे. खरं म्हणजे सुजाण पालक म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याला पहिली संगत मिळते ती आईची, वडिलांची आणि घरच्यांची. ही पहिली संगत असते. म्हणून आई वडील सुसंस्कृत असणं हे खूप गरजेचं आहे. तेच जर सुसंस्कृत नसतील तर ते मुलांना संस्कार काय देणार. मॅक्झिमम बालसंस्कारला पाठवू शकतात, चल बाबा बालसंस्कार केंद्रात जा, शिकू नये काहीतरी. पण शेवटी सद्गुरूंनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, म्हणजे संस्कार हे शिक्षण, शिकवण आणि अनुभव या तिन्हीतनं मिळत असतात. म्हणजे लहान मूल ह्याला आपण जे शिकवतो, आता बालसंस्कार केंद्रामध्ये आपण जे शिकवतो हे शिक्षण झालं, बरोबर. आणि शिकवण म्हणजे काय असतं, शिकवण म्हणजे ते ऑब्झर्वेशनमधनं, ते जे काही घडतं घरामध्ये त्याच्यातनं शिकत असतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या अनुभवाने शिकतात. जसजशी ती मोठी होत जातात त्यांना अनुभव येत जातात आणि त्याच्यातनं ते शिकत असतात. तर हे जे सुजाण पालकत्वासाठी सुसंस्कृत पालक असणं खूप गरजेचं आहे. आणि सुसंस्कृतचा अर्थ आपल्याकडे जरा वेगळा लावला जातो. आपल्याकडे परवा मी एकीकडे गेलो होतो, संस्कार हा शब्द आला, लोक काय म्हणतात, आम्ही आमच्या मुलांना संस्कार दिलेले आहेत. सकाळी उठून देवाला नमस्कार करणं, जेवायला बसताना पाय धुवून हात धुवून बसणं, याला काय संस्कार म्हणत नाहीत. ह्या गोष्टी हायजिनिक दृष्टीने चांगल्या आहेत, त्या सगळ्या केल्याच पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, ती गोष्ट ओके. पण खरे संस्कार जे आहे ना ते वेगळेच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी जे संस्कार सांगितले
ते संस्कार देण्यासाठी आपलं घरचं वातावरण हे खूप छान असायला लागतं. एक खूप महत्त्वाचा पॉईंट मी पहिलं सांगतोय की आनंदी वातावरण घरी जर असेल तर मुलांवर चांगले संस्कार होतात. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल आम्ही नवरा बायको भांडत बसू, आम्ही दारू पिऊन घरी येऊ, आम्ही घरामध्ये दंगा करू, बेशिस्त वागू आणि मुलांना संस्कार देऊ, हे होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. हे क्वचित होऊ शकतं. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कितीही संस्कार दिले तरी घेणाऱ्यावर सगळं अवलंबून आहे. लक्षात ठेवा. हा महत्वाचा मुद्दा मी सांगतोय, घेणाऱ्यावर आहे. म्हणजे मी नेहमी माझं मित्राचं उदाहरण देतो. माझ्या मित्राचे वडील दारू प्यायचे, तर माझ्या मित्रांवर संस्कार काय झाले की मी आयुष्यामध्ये दारूला हात लावणार नाही, हा संस्कार झाला त्याच्यावर. का झाला तर त्यांनी बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला, आपल्या वडिलांच्या दारू पिण्यामुळे आमची कशी वाताहत झाली ही त्यांनी बघितलं. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की मी कधीच दारू पिणार नाही. ऑफकोर्स संगत आमची होती, त्यांना ती गोष्ट वेगळी. तर सांगायचा मुद्दा काय की संस्कार जे आपण करतो म्हणतो किंवा त्याच्यावर होतात म्हणतात, त्याच्यामध्ये कुठले घ्यायचे आणि कुठले घ्यायचे नाही हे प्रत्येकावर अवलंबून असतं. हे लक्षात ठेवायचं, इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे. म्हणून आपण बघतो एक्सेप्शनल केसेस बघतो आपण की घरामध्ये सगळा प्रॉब्लेम असून सुद्धा तो मुलगा मोठा होतो, काही संस्कार नसतात तरी सुद्धा तो मोठा होतो. एक्सेप्शनल लोक आहेत तशी की ज्यांच्यावर संस्कार न होता सुद्धा ते खूप मोठे झाले, अनुभवातनं आणि ऑब्झर्वेशनमधनं शिकले, असे बरेच लोक असतात. पण म्हणून घेणं हे महत्वाचं आहे. देणं आपण खूप करू. देणं आता सद्गुरू देतात, किती लोक घेतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. सद्गुरू तुम्हाला काय म्हणतात, मॅक्झिमम तोंडात टाकू शकतात, पण तोंडातनं घास पुन्हा बाहेर टाकायचा की आतमध्ये पचवून टाकायचा की गिळायचा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून संस्कार आपण किती दिले तरी त्यांनी ते घेतले पाहिजे. म्हणून शिक्षण म्हणजे त्याला सांगून बाबा हे चांगलं ते वाईट, ते चांगलं हे सांगून शिक्षण देणं, आणि बाकीचं शिक्षण आणि शिकवण म्हणजे तुमच्या बिहेवियरमधनं, तुमच्या वागण्यावरनं त्यांनी काय शिकायचं, आणि तिसरं म्हणजे त्याच्या अनुभवातनं तो शिकणार आहे. म्हणून या तिन्ही गोष्टीवर आपलं लक्ष पाहिजे, तिन्ही गोष्टी आपण त्याला दिल्या पाहिजे. म्हणून बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांना पाठवायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला असा अनुभव आहे की आपल्या बालसंस्कार केंद्रातली आलेली मुलं, मला असं दिसत नाही की एकही मुलगा फुकट गेलेला आहे आयुष्यात. ते सगळे टॉपलाच गेलेले आहेत. मला अजून एकही केस अशी मिळाली नाही की तो मुलगा बालसंस्कार केंद्रात जाऊन फुकट गेला, असं झालेलं नाही. बालसंस्कार केंद्रामध्ये आपलं जे काही दिलं जातं ना, अनमोल आहे, अनमोल आहे. मी सांगतो तुम्हाला, कारण मी बालसंस्कार केंद्राच्या लोकांशी एकदम मी जवळून त्यांना बघतोय. ते कसं काम करतायत, काय करतायत हे मी जवळून पाहतोय. त्यामुळे त्यांचे जे उपयोग आहे संस्कार, तेव्हा आपण आपल्या मुलांना बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही स्वतः तरी संस्कार देण्याला सक्षम असले पाहिजे. कारण आपले जे लोक आहेत ते बरेच लोक स्वतः संस्कार देत असतात, त्यांना सगळं माहीत असल्यामुळे ते पण संस्कार देत असतात. तर हे जे संस्कार आहेत, हे मी मागे अजून एक पॉईंट सांगितला होता की हे आयुष्यभर द्यायला पाहिजे, आयुष्यभर. सद्गुरूंनी एकीकडे म्हटलंय की 8 वर्षापर्यंत संस्कार दिलेले पक्के होतात. तो मुद्दा बरोबर आहे, पक्के होतात. पण 8 वर्षापर्यंत आपण जे संस्कार देतो ते लिमिटेड असतात. त्याच्यानंतरचे संस्कार वेगळे असतात, कारण परिस्थिती वेगळी असते. टीनेजर्सची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे टीनेजर्सना संस्कार देणं वेगळं गरजेचं आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा संस्कार द्यायला लागतात, कसं वागायचं घरी. म्हणून संस्कार या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण असा धरून चाललेलो आहोत की आपल्या लहान मुलांना संस्कार द्यायचे.
असं नाही आहे. फक्त सद्गुरूंनी संस्कार हा शब्द 8 वर्षापर्यंत वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर शहाणपणा शब्द वापरलेला आहे. पण शहाणपण म्हणजे संस्कार आहेत, लक्षात ठेवायचं. संस्कार म्हणजे काय हो? चांगल्या गोष्टी सांगणं म्हणजे संस्कार ना. संस्कार म्हणजे काय वेगळे नसतात. माणूस चांगला वागणं, त्याचं चांगला नागरिक घडणं, ह्याला संस्कार म्हणत असतं आणि काय मोठं नसतं. म्हणून वयाच्या 8पर्यंत आपण जे संस्कार देतो ते घट्ट होतातच, पण त्याच्यानंतर संगतीमुळे त्यांना वेगवेगळे संस्कार मिळत असतात संगतीतून. आणि तेव्हा आई वडिलांची संगती कमी होत जाते आणि मित्रमैत्रिणीची संगत वाढत जाते. हे लक्षात ठेवा. सुरुवातीला ते आई वडिलांच्या हातात असतात, त्यामुळे ते भीतीने म्हणा, प्रीतीने म्हणा, कशाने तरी ते ऐकतात आई वडिलांचं. कारण काय उपाय नसतो, कारण त्यांच्याकडे पैशाची सोय नसते, अंगात ताकद नसते, लहान असतात म्हणून. त्यामुळे त्यांना दुसरं काय करता येणार म्हणून ते ऐकतात आई वडिलांचं. पण ते ऐकतात म्हणजे खरंच ऐकतात की नाही माहीत नसतं आपल्याला. मग ते जेव्हा मोठे होत जातात तशी त्यांना बाहेरची संगत मिळते, अंगात ताकद आलेली असते, मग ते नाही म्हणायला शिकतात. लक्षात ठेवा. पहिल्यांदा होय त्याला म्हणायलाच लागतं, उपाय नसतो त्यांना. पण नंतर ते वादविवाद करायला लागतात. नाही करणार जा, हे जे वाक्य येतं नंतर, कारण नंतर ते मोठे झालेले असतात, शिंग फुटलेली असतात, त्यामुळे ते मी नाही जा असं म्हणायला केपेबल होतात. मग अशा वेळेला पुन्हा आपल्याला ते संस्कार देत राहायला लागतं. म्हणून शिक्षण, शिकवण आणि अनुभव या 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याला घरचं वातावरण हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. घरचं वातावरण आनंदाचं, विश्वासाचं, प्रेमाचं, कृतज्ञतेचं असं वातावरण घरामध्ये असलं पाहिजे. हे जर वातावरण असेल तर मागच्या वेळी मी सांगितलं तसं बॉन्डिंग व्हायला लागतं. मुलांशी बॉन्डिंग होणं हे खूप गरजेचं आहे. कारण बॉन्ड हा शब्द मी जो का वापरला आहे ना, तो केमिस्ट्रीमध्ये त्याचा संबंध येतो. केमिस्ट्रीमध्ये बॉन्डिंग जर कमी झालं, वीक झालं की तो इलेक्ट्रॉन तिकडून सटकतो आणि दुसरीकडे जातो. आणि ते बॉन्डिंग वीक करण्यासाठी ॲटमॉस्फिअर कारणीभूत असतं. टेम्परेचर म्हणा, प्रेशर म्हणा, ह्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स जे असतात ते बाहेर फुटतात आणि दुसरीकडे जातात. मग हे जे आपलं बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंगला सुद्धा टेम्परेचर लागतं, नंतर प्रेशर्स लागतात. कारण हे संगतीचे जे परिणाम म्हणतात, संगतीच्या परिणामामुळे बॉन्डिंग वीक व्हायला लागतं. लक्षात ठेवा, बॉन्डिंग वीक व्हायला लागतं. म्हणून हे बॉन्डिंग सतत स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे डोळ्यासमोर मला नेहमी असं येतं, दोन्हीकडनं रस्सी खेच चाललेली असते. आणि ज्यांचं बॉन्डिंग जास्त असेल, खेचणं, ताकद, तिथे तो आपण जातो. तसं आपलं बॉन्डिंग हे बाहेरच्या संगतीच्या बॉन्डिंगपेक्षा जास्त पाहिजे. म्हणून घरामध्ये वातावरण हा शब्द मी वापरला आहे. आनंदी वातावरण, सुखाचं, समाधानाचं वातावरण, विश्वासाचं वातावरण. आणि विश्वासाचं वातावरण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, हे जेव्हा वातावरण घरी असतं तेव्हा त्या वातावरणामध्ये मुलं फुलत जातात, मुलं उमलत जातात. लक्षात ठेवा, कारण हेचं सिंचन, प्रेमाचं, विश्वासाचं, हे सर्व सिंचन आहे ना, सतत होत राहतं मुलांवर आणि मुलं घडत जातात, फुलत जातात. लक्षात ठेवा, हे जे फुलणं आहे ना मुलांचं, हे डेव्हलपमेंट आहे त्यांची. लक्षात ठेवायची. आणि ही डेव्हलपमेंट वातावरणामुळे चांगली होऊ शकते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण